पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील कीर्तनवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका सशस्त्र टोळीने 2 कुटुंबावर थरारक दरोडा हल्ला केल्याची घटना घडली। अज्ञात 7 जणांच्या टोळीने घरात घुसून दोन्ही कुटुंबातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवत लोखंडी गजाने बेदम मारहाण केली। या घटनेत दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 4.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले। घरात घुसलेल्या आरोपींनी थेट कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड शोधण्यास सुरुवात केली। यावेळी रावसाहेब कीर्तने यांना जाग आली आणि त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी गज आणि धारदार हत्याराने हल्ला केला। कीर्तने यांच्या घरावर दरोडा टाकल्यानंतर या टोळीने अवघ्या 800 मीटर अंतरावर राहणाऱ्या बाबासाहेब दशरथ बटुळे यांच्या घरावर हल्ला केला। येथेही आरोपींनी बाबासाहेब बटुळे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करत सुमारे 1,63,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 40,000 रुपयांची रोख रक्कम लुटली। याशिवाय परिसरातीलच भागवत बटुळे आणि शांताराम बटुळे यांच्याही घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला। या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी या दरोड्याचा तातडीने छडा लावून आरोपींना तात्काळ बेड्या ठोकाव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते। राहणार मालेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा दिनांक 9/6/2026 मध्यरात्री 1:26 घराचा मेन दरवाजा तोडून सशस्त्र हत्यारे हातामध्ये घेऊन त्यांनी आमचे घरातील 3-4 कपाट तोडून सुनाचे, मुलाचे, मंडळीचे आमचे सर्व काही दागिने तोडून हाणमार करून त्याच्या हातामध्ये पटाशी, सतूर, चॉपर, सशस्त्र असे काही समजा हत्यार होते। तरी आमची रानची वस्ती 500 म्हणजे वाडीपासून 800-900 मीटर अंतरावर असल्यामुळं तिथं आजूबाजूला कोणाची वस्ती नसल्याकारणाने त्या दरोडेखोरांनी त्याचा फायदा घेऊन मला जबरी म्हणजे मी माझ्या मानेला त्यांनी चॉपर लावलेला असताना मी ते हाताने पकडण्याचा प्रयत्न केला, तरी माझ्या त्या हाताला लागलेला असून मला त्यांनी लोखंडी रॉडनी परत दुसरे त्या पटाशी ते कप काय असते ते त्यांनी म्हणजे 3-4 असे चांगले इकडल्या साईडून मारले, इकडल्या साईडून मारले, तर 9 मारले, म्हणजे भरपूर हाणमार करून। किती लोक होते? ते 7 लोक होते आणि 14 मिनिटात त्याच्या संग सगळं काही बोलत चालत म्हणजे झुंज दिल्यासारखं मी प्रयत्न केला, पण त्यांनी जे काही समजा वस्तू काय घेऊन जायचं ते गेले हाणमार करून।